सुरुवातीला आगीचे मोठे त्या कंपनीमध्ये स्फोट झाले आणि आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणावर आलेल्या होत्या। डोंबिवली MIDCमध्ये एक साधारणतः सकाळच्या वेळेला इंडो अमाइन्स लिमिटेड ह्या कंपनीला आणि मालदे कॅपॅसिटर्स ह्या दोन्ही कंपनींना आग लागलेली आहे। सध्या आग ही नियंत्रणात आहेत। सुरुवातीला आगीचे मोठे त्या कंपनीमध्ये स्फोट झाले आणि आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणावर आलेल्या होत्या। आता 5 ते 6 फायर ब्रिगेडच्या गाड्या इथे आलेल्या आहेत, रेस्क्यू टीम्स इथे आहेत, ॲम्ब्युलन्स पण आहेत आणि पोलिसही तात्काळ या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व या कंपनीकडे येणारे रोड आम्ही सर्व इव्हॅक्युएट केलेले आहे आणि आता आगीवर नियंत्रण मिळवत आहोत। आजूबाजूला शाळा आहे, आजूबाजूला कंपनी आहे, आजूबाजूची जी शाळा होती अभिनव स्कूलला आम्ही पोलिसांनी लगेच तिथे जाऊन त्या ॲडमिनिस्ट्रेशनला सांगितलेलं आहे। सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। त्याचप्रमाणे दोन्ही कंपनीमधील प्राथमिक माहिती घेतली असता या कंपनीमध्ये कोणताही कामगार अडकलेला नाही अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। आग विझवायचं काम चालू आहे। कंपनी कसली आहेत काय माहिती मिळाली का? कंपनी एक मालदे कॅपॅसिटर जी आहे ती कॅपॅसिटर बनवायची कंपनी आहे आणि जी दुसरी जी कंपनी आहे ती कंपनी इंडो अमाइनो जी कंपनी आहे फर्टिलायझरचे इंटरमिडिएट्स बनवते। आपण जर बघितलं तर यापूर्वी सुद्धा मोठा स्फोट झाला होता, वारंवार स्फोट आहे। प्रशासन याच्यावर आपण काय ठोस कारवाई करणार नाही, याच्यामध्ये सरकार दरबारी याची दखल घेतलेली आहे आणि शासनावर त्याची पॉलिसी ठरवण्याचं काम चालू आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।